साई लीला एक आध्यात्मिक सहवास. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम सर्वांनी भजन करायचंय. राम हरे हरे. सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं आहे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. सर्वांनी टाळी वाजवायची, भजन करायचं आहे. कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. परमपूजनीय तीर्थस्वरूप बाबांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने कालपासून सुरू झालेल्या या महोत्सवात माझ्याकडे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्र चिंतनाची सेवा आलेली आहे. यथामती यथाशक्ती जशी सेवा मला करणं शक्य आहे तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु प्रारंभालाच पूज्य तीर्थस्वरूप बाबांना भगवंतांनी संप्रदायाच्या वृद्धीकरता, संप्रदायाच्या अभिष्ठाकरता आणि सध्याच्या काळात बोलायचं झालं तर संप्रदायाच्या रक्षणाकरताही उदंड आयुष्य आणि सामर्थ्य द्यावं, एवढी ज्ञानोबराय तुकोबरायांच्या भगवंताच्या सकल संतांच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र मर्यादित दिवसांमध्ये सांगणं हे कठीण आहे. खरं तर चरित्र सांगणं हेच कठीण आहे. भले आपण वर्षभर जरी सांगत राहिलो तरी ते चरित्र संपणं, त्या चरित्राचा यथार्थतेनं विस्तार करता येणं हे केवळ आपल्याला अशक्य आहे जिथं ज्ञानेश्वर महाराजांसारखे महात्मे वाचा जेथ विसवे ते साधुकथा असं म्हणून त्या साधुकथेच्या बाबतीमध्ये आपली वाचा विसावते असं वर्णन करतात. काय वाणू आता न पुरे हे वाणी असं तुकोबारायांसारखे महात्मे बोलतात. त्यांच्याबद्दल आपण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा खरं म्हणजे त्यांच्या वचनाची प्रतारणा करणं आहे. महिमानं यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचहा श्रमेण तद शक्त्यावान गुणानाम इयत्तया असं कालिदासाचं एक वचन आहे. संतांच्याच संबंधानं हे वचन वापरलं जातं. महिमानं यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचहा, वाचा थांबते, वाचा विसावते. ज्ञानोबराय जे म्हणतात तेच आहे. वाचा जेथे विसवे, साधूचं महिमान गाता गाता, त्यांची कीर्ती गाता गाता वाचा विसावते. पण कशामुळे विसावते? श्रमेण तद अशक्त्यावा न गुणानाम इयत्तया. गुणांची इयत्ता झाली म्हणून वाचा थांबत नाही.
तर त्या वाचेची शक्ती संपते म्हणून वाचेला थांबावं लागतं. गुण संपतात म्हणून नाही. काही जणांचं चरित्र सांगत असताना ते चरित्र संपतं कारण त्या व्यक्तीचे गुण संपतात. पण काही जणांचं चरित्र सांगताना संपत नाही कारण त्या व्यक्तीचे गुणच संपत नाहीत. अगदी सोप्या भाषेत वर्गीकरण जर करायचंच ठरलं तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की ज्यांनी गुणांची प्राप्ती करून घेतलेली आहे त्यांचं चरित्र सांगून संपतं, पण गुण स्वतः ज्यांच्या चरित्राचा आश्रय करतात त्यांचं चरित्र सांगून संपत नाही. आम्ही गुणांची प्राप्ती करतो, आम्ही एखादा गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो, तो गुण मिळवणं हा एकूणच आमच्या जीवनाचं ते ध्येय असतं. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांसारख्या महात्म्यांनी गुण मिळवण्याचे खटाटोप केले नाहीत, गुणच त्यांच्या चरित्रात आश्रयाला आले. गुणांनी असं ठरवलं की आपल्याला जगायचं असेल, सत्याने जर ठरवलं, सत्य विचार करतं आपल्याला जगायचं असेल तर असा आश्रय केला पाहिजे की जिथं आपण चिरकालपर्यंत जिवंत राहू शकू. मग असं कुठलं चरित्र आहे? असं कुठलं चरित्र आहे? मग सत्याला सुद्धा तसं चरित्र सापडतं ज्ञानोबारायांचं. मग माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही, हे ज्ञानोबाराय ज्या अधिकारानं, ज्या आत्मविश्वासानं बोलून दाखवतात त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सत्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न केले नाहीत, सत्याने स्वतःच्या चिरंजीवित्वाकरता ज्ञानोबारायांच्या चरित्राचा आश्रय केलाय असं म्हणावं लागतं. गुण आपल्याकडे येणं आणि आपण गुणांकडे जाणं याच्यामध्ये फरक आहे. गुणप्राप्तीकरता प्रयत्न करणारा मनुष्य जरी सज्जन असला, जरी सत्शील असला, जरी सात्विक असला, तरी सुद्धा गुणप्राप्तीकरता त्याचं जीवन संपूर्ण व्यतीत होतं आणि अंततोगत्वा तो गुण त्याला प्राप्त होतोच असं सांगता येत नाही. महाभारतामध्ये नारद महर्षी आणि धर्मराज युधिष्ठिर यांचा एक संवाद आहे, मोठा संवाद आहे. त्या संवादामध्ये धर्मराज युधिष्ठिराने नारदांना काही प्रश्न विचारले. कश्चित प्रश्नावली म्हणून सुद्धा तो भाग प्रसिद्ध आहे महाभारतामध्ये. त्या सगळ्या प्रश्नांमध्ये बाकीच्या प्रश्नांची चर्चा करण्याचंही काही कारण नाही. त्या प्रश्नामध्ये सत्य प्रतिज्ञा असणारे, नेहमी सत्य बोलणारे आणि त्याकरताच प्रसिद्ध असणारे धर्मराज युधिष्ठिर नारदांना असा प्रश्न विचारतात की नारदा, हे सत्य म्हणजे नेमकं काय असतं, मला जरा सांगाल काय? कोण विचारतं? धर्मराज युधिष्ठिर. कधी विचारतात? सगळ्या युद्धानंतर ज्या वेळेला ते राजपदावर आरूढ होतात त्याच्यानंतर विचारतात. म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य सत्यान्वेषणाकरता आणि सत्याचरणाकरता व्यतीत झालेलं आहे. पण तरीसुद्धा ते धर्मराज नारदांना असं विचारतात की नारदा, मी सत्याचा विचार करतो, मी सत्य बोलतो असं लोकांचं म्हणणं आहे, मी सत्यवादी आहे असं सगळे सांगतात, पण सत्य म्हणजे काय हे मला कळलं नाही. त्यावेळेला नारदांनी सत्याची व्याख्या त्यांना सांगितली. सत्यस्य वचनम श्रेयः सत्यज्ञानम तु दुष्करम यद्भूतहितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम. नारद महर्षी बोलतात. त्याची व्याख्या काय, त्याचा विचार काय, त्या श्लोकाचा हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की आयुष्यभर सत्याचा स्वीकार करणारे धर्मराज युधिष्ठिर आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये मला सत्य कळलं नाही हे प्रांजळपणाने कबूल करतात आणि ते सत्यवादी आहेत म्हणून मला सत्य कळलं नाही हे त्यांचं म्हणणंही आपल्याला सत्य मानावं लागेल, कारण ते सत्यवादी आहेत. त्यामुळे ते सत्यत्वानं सांगतात की मला सत्य कळलं नाही. का? कारण सत्याच्या प्राप्तीकरता झालेला प्रयत्न आहे, सत्य त्यांच्याकडे आश्रयाला आलेलं नाही आहे. म्हणून अशा महात्म्यांचं चरित्र हे सुद्धा चांगलं आहे, जीवनाला दिशा देणारं आहे.
पण ज्ञानोबा म्हणतात तसं वाचा जेथ विसवे हे त्या चरित्राच्या बाबतीत शक्य होत नाही. ज्ञानोबा तुकोबारायांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. परमात्मा प्राप्तीकरता, जीवनाच्या धन्यतेकरता, किंवा अगदी सोपं बोलायचं झालं तर भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगितलेली सगळी दैवी संपत्ती ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरित्रात स्वतःहून आश्रयाला आलेली आहे. त्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. म्हणून या मर्यादित काळामध्ये ज्ञानोबारायांचं चरित्र सांगायचं, सांगून संपवायचं, ही एका अर्थानं त्या चरित्राशी केलेली प्रतारणच आहे. चरित्राशीच नाही, स्वतःच्या समाधानाशी सुद्धा केलेली ती एक तडजोडच आहे. पण तरीही प्रापंचिक समाधानाची तडजोड करण्यापेक्षा या समाधानाची तडजोड केव्हाही जास्त आनंददायी आहे. म्हणून त्याचा थोडासा प्रयत्न करतो. ज्ञानोबारायांचं चरित्र हे एक अलौकिक चरित्र आहे. चरित्र या शब्दामध्ये चर हा धातू आहे. सरळ आपण अर्थाच्या अनुषंगानेच गेलो तर चर हा धातू त्याच्यामध्ये येतो. गमने, अदने, चरणे या अर्थाने तो चर धातू वापरला जातो. आयुष्यभर ज्यांनी आचरण केलेलं असतं, ज्यांचं आचरण हे आयुष्यभराचं सत्शील म्हणूनच प्रसिद्ध असतं, अशांची चरित्र होतात. मनुस्मृतीमध्ये एक वचन आहे, एतद्देश प्रसूतस्य स काशादग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवः. एतद्देश प्रसूतस्य, या देशामध्ये जन्माला आलेला एखादा महात्मा, त्याचं चरित्र, काय चरित्र आहे ते? स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवः. त्याचं चरित्र पृथ्वीवरच्या सर्व मानवांना शिक्षा देणार आहे. पण एतद्देश प्रसूतस्य याला महत्त्व आहे. या देशात जन्माला आला पाहिजे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. नाथ महाराज बोलतात. वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबाबांच्या मुखातून ही ओवी बहुतेक कीर्तनामध्ये प्रकट व्हायची. बहुतेक कीर्तनामध्ये भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. एतद्देश प्रसूतस्य स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवः. पृथ्वीवरच्या सर्व मानवांना आदर्श म्हणून ठरणारं जर कुठलं चरित्र असेल तर ते चरित्र फक्त या देशामध्ये घडतं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये एक कथा येते. शिकागोला झालेल्या धर्म परिषदेनंतर स्वामीजींनी अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली. भारतीय धर्ममीमांसा आणि भारतीय तत्वमीमांसा खूप मोठ्या प्रमाणावर केली. एका चर्चमध्ये त्यांचं व्याख्यान होतं आणि ते व्याख्यान देताना स्वामीजींनी दातृत्व हा एक फार मोठा गुण आहे याच्यावर प्रकाश टाकताना भारतीय चरित्र, काही चरित्र त्यांनी सांगितले. हरिश्चंद्राचं चरित्र त्यांनी सांगितलं. त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर काही प्रश्नोत्तरं झाली. त्या प्रश्नोत्तरामधल्या तिथल्या एका परिचारिकेने, ते काम करणाऱ्या त्या स्त्री असतात, त्यांना इंग्रजीमध्ये नन म्हणतात, नन, तिथली परिचारिका असते, परिचारिका, ती उठून उभी राहिली आणि तिने स्वामीजींना असं विचारलं की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणे बोला ना, काय प्रश्न? तिने असं विचारलं, मला एक सांगा की एखाद्याला आपण राज्य दान केल्याचं स्वप्न पडतं आणि खरंच तो मनुष्य उठून जागृतीत येऊन आपलं राज्य कुणाला तरी दान करून टाकतो, असं तुम्ही हरिश्चंद्राचं चरित्र आत्ता आमच्या समोर सांगितलं. त्यांनी विचारलं, तुम्हाला
खरंच असं वाटतं का की असं काही घडलं असेल? एखाद्याला स्वप्न पडतं, आम्ही स्वप्न काही सत्य मानतो का? उलट आमची तत्वमीमांसा स्वप्नाला तर प्रातिभासिक मानते. आम्ही स्वप्न सत्य मानत नाही. स्वप्न चालू असेपर्यंत सत्य मानतो आम्ही, तोही भ्रमच आहे. निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होल आहे, रज्जू नेणता सापाबी हे विस्मो कवण, हे ज्ञानोबा बोलतातच ना. पण निद्रिता चेवो नये, काय उपयोग आहे? स्वप्नाला कुठे आम्ही सत्य मानतो? स्वप्नावनी जागृती येता काय, पाय दुखती पंडू सुद्धा का स्वप्न माझी असता प्रवास होय. मग असं कोणतं स्वप्न आहे? तुम्हाला हे खरंच खरं वाटतं तुमच्या देशामध्ये असं काही घडलं असेल? तुमचा इतिहास असं सांगतो, हे तुम्हाला खरं वाटतं की एखाद्याला स्वप्न पडतं आपण काहीतरी दान दिलं आणि सकाळी उठतो आणि खरंच स्वप्नाप्रमाणे आपलं सगळं राज्य तो विश्वामित्राच्या झोळीमध्ये टाकून देतो आणि दान देतो, हे तुम्हाला खरं वाटतं? स्वामीजींनी तिला सांगितलं, हा आमचा इतिहास आहे, त्याची नोंद आहे. भूतकालामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेला इतिहास म्हणत नाहीत. इतिहास हा भूतकालीनच असतो, हे खरं आहे. पण भूतकालातली प्रत्येक घटना इतिहास नसते. इतिहास शब्दाची व्याख्या तशी चालत नाही. भूतकाळात घटना घडावी लागते आणि त्या घटनेची कुणीतरी नोंद करावी लागते, तर त्याला इतिहास म्हणतात. ते महत्त्वाचं आहे. आमच्याकडे नोंद आहे. महाभारत हा आमचा इतिहास आहे, रामायण हा आमचा इतिहास आहे. आमच्या इतिहासात ती नोंद आहे. स्वप्न पडलं आणि उठून राज्य दान दिलं, आम्ही मानतो घडलं म्हणून. स्वामीजींनी तिला विचारलं, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा आक्षेप येण्याचं कारण काय? तुम्हाला काय वाटतं? तिने सांगितलं, मला नाही असं वाटत की कुणाला तरी स्वप्न पडतं आणि दुसऱ्या दिवशी खरंच उठून कोणीतरी दान देतं. मग तुम्हाला काय वाटतं? ती म्हणाली, मला असं वाटतं की ही तुमच्याकडच्या लोकांनी केलेली एक कल्पना आहे. हे काही खरं घडलं असेल असं नाही, ही एक कल्पना आहे. स्वामीजी म्हणाले, तुमचं म्हणणं कदाचित खरं असेल. ही एक कल्पना आहे ना, तुम्ही म्हणता ना, कदाचित तसं माना. पण मी तुम्हाला याही क्षणी तेच सांगू इच्छितो की अशी कल्पना सुद्धा फक्त भारत देशातच जन्माला येते. अन्यत्र कोणत्या देशामध्ये अशी कल्पना सुद्धा कोणी करत नाही. एतद् देश प्रसूतस्य भरतखंडे नरदेह प्राप्ती, याला महत्व आहे ना. आचरण हा भारतीय तत्वमीमांसेचा प्राण आहे, भारतीय तत्व प्रधान जीवन प्रणालीचा प्राण आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आमचं तत्वज्ञान हे नुसतं वैचारिक नाही आहे. विचाराचा गुंता म्हणजे भारतीय तत्वज्ञान नाही. तत्वज्ञानाला आचाराची जोड आहे. म्हणून चर हा धातू आचरण या अर्थाने जो वापरला जातो, गमने गमन जाणे या अर्थाने जरी विचार केला तरी आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे ते सांगणारं जे आहे त्याला चरित्र म्हणतात. फिरवून सांगतो थोडं. आम्हाला कुठपर्यंत जायचं आहे ते सांगणारं कोण? ते सांगणारं चरित्र. तुकोबारायांचं चरित्र वाचलं ऐकलं की कळतं आम्हाला कुठपर्यंत पोचायचं आहे. ज्ञानोबारायांचं चरित्र, नाथ महाराजांचं चरित्र, नामदेवरायांचं चरित्र, आम्हाला कुठपर्यंत पोचायचं आहे. आमच्या जीवनाचं अंतिम गंतव्य, आमच्या जीवनाचं ध्येय, आमच्या जीवनाचा अंतिम मुक्काम की ज्याच्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास, असं तुकोबारायांनी म्हणावं. असा मुक्काम आम्हाला कळायचा असेल तर त्याच्याकरता चरित्राचा विचार करावा लागतो. चरित्र हे त्यांचं आहे ज्याने आत्तापर्यंत केवळ सात्विक आचरण केलं आहे, ज्यांनी संतांचाच आचार आपल्या जीवनाचं ध्येय मानून तदनुषंगिकच आचार स्वीकारलेला आहे. तुकोबारायांची भाषा बोलायची झाली तर वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. त्यांचं चरित्र. सर्वांचं चरित्र होत नाही. आम्ही जीवन जगतो पण आमचं चरित्र लिहायची शक्यता फार कमी. आमचं चरित्र कोणी लिहिल असं वाटत. म्हणून नवीन कालामध्ये अजून एक प्रघात पडला, दुसरं कोणी लिहित नाही ना,
आपलं आपण लिहा, आत्मचरित्र म्हणायचं. आपणच आपलं लिहा, आपणच आपले हार घालून घ्या, आपणच आपलं कौतुक करा. ज्ञानोबारायांचं चरित्र हे अलौकिक चरित्र आहे. आपल्याकडे सर्वच संतांचं चरित्र अलौकिकत्वानं प्रकट झालं. म्हणून चरित्राचा विचार करत असताना दोन पद्धतीनं विचार उज्ज्वल नीलमणी ग्रंथामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. उज्ज्वल नीलमणी दोन पद्धतीची चरित्र मानतात. एक अनुभव चरित्र आहे आणि दुसरं लीला चरित्र आहे. अनुभवश्च लीला चेत उच्चते चरितम द्विधा. दोन पद्धतीची चरित्र असतात. एक अनुभव चरित्र आहे आणि एक लीला चरित्र आहे. एक श्रवणीय चरित्र आहे आणि एक आचरणीय चरित्र आहे. लीला चरित्र हे श्रवणीय आहे, अनुभव चरित्र हे आचरणीय आहे. अनुभव या शब्दातूनच आपल्याला ते सगळं कळून जातं. लीला या शब्दातूनच त्याचा अर्थ आपल्याला कळतो. विशेष विस्तार करण्याचं कारण नाही आहे. काही चरित्र ही आचरणीय असतात आणि काही चरित्र ही श्रवणीय असतात. अर्थात हे जे भेद केले गेले ते उज्ज्वल नीलमणीमध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून केले गेलेत. अनुभवश्च लीलातेत उचेत उच्चते चरितम द्विधा असं जे म्हटलं गेलं त्याच्यामध्ये या दोन्ही पद्धतीची चरित्र. आपलं सुदैव हे आहे की या दोन्ही चरित्राची उदाहरणं आज आपल्या डोळ्यासमोर आहेत. काही चरित्र लीला चरित्र असतात ज्या चरित्रांचं फक्त श्रवण आहे. जी चरित्र श्रवणीय आहेत त्या चरित्राच्या आचरणाचा विचार आपण करायचा नाही आहे. जी चरित्र श्रवणीय आहेत, श्रवणानं आनंद मिळतो, त्याच्या श्रवणानं पापतापाची निवृत्ती होते, त्याच्या श्रवणानं पुण्य संपादन होतं, त्याच्या श्रवणानं जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते, प्राप्त आनंदाची वृद्धी होते. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, देवाचं चरित्र हे श्रवणीय चरित्र आहे, आचरणीय चरित्र नाही आहे. त्याचं आचरण नाही करायचं. भगवान श्रीकृष्णाने 16,108 विवाह केले, याचं आचरण नाही, याचं फक्त श्रवण. तसं वागायचा प्रयत्न नाही करायचा, चालत नाही. भगवान श्रीकृष्णाने करांगुलीवर गोवर्धन धारण केला, आचरण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला पर्वत उचलता येत नाहीत. गावाला जाताना आपली वळकटी उचलायला आपल्याला हमाल करावा लागतो. आपण काय म्हणून गोवर्धन पर्वत उचलणार? उचलू शकत नाहीत. आपण काही करू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, सहज दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकाहा. भागवताने केलेलं वर्णन असं आहे त्या संबंधातलं. दधार लीलया, मला तिथंच न्यायचं आहे आपल्याला. लीलया कृष्ण छत्राकमिव बालकाहा. बालकाहा छत्राकम इव लीलया कृष्ण दधार. अन्वय असाच लागतो. लहान मुलांनी छत्री धारण करावी तेवढ्या लीलेनं, लीलया हा शब्द आहे मराठीमध्ये. लीला हा शब्द संस्कृतात चालतो, लीलया म्हणतो आपण मराठीमध्ये. लीलया म्हणजे सहज. आपली डोळ्याची पापणी खालीवर करायला आपल्याला कष्ट आहेत का? आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये लोकवत्तु लीला कैवल्यम या सूत्रावर भाष्य करताना हा दृष्टांत दिला आहे. कष्टा विना, विना सायास त्याला लीलया म्हणतात. सहज आपल्या डोळ्याची पापणी खालीवर करताना आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत, त्याच्यासाठी संकल्प करावा लागत नाही. आचार्यांनी दिलेलं उदाहरण श्वासोश्वासाचं आहे. श्वासोश्वास करताना मनुष्य काही संकल्प करतो का? चला आता हवा आत ओढायची, चला आता बाहेर टाकायची, असं होतं? काही नाही, सहज करतो आपण. आपल्या नकळतपणाने ती प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये चालू असते. आपल्याला काही करावं लागत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवंताने गोवर्धन पर्वत धारण केला कसा? छत्राकम इव, छत्राकाप्रमाणे. छत्राक म्हणजे छत्री, पण छत्री म्हणजे काळी छत्री नाही पावसाळ्यातली.
छत्री म्हणजे पावसाळ्यामध्येच, पण रस्त्याच्या कडेला येते ती छत्री. काय म्हणतात त्याला? भूछत्र. जमिनीवर येतं ते. आपल्या मराठवाड्यामध्ये त्याला कुत्र्याची छत्री म्हणतात, है ना? मला कुत्र्याची छत्री म्हणतो आम्ही त्याला. तुम्ही काय म्हणता? कुत्र्याचीच म्हणता. या निमित्तानं महाराष्ट्रात एकमत आहे. कुत्र्याच्या निमित्तानं काय असेल. छत्राकम इव, कुत्र्याची अरे रस्त्याने शाळेत जाणारा मुलगा रस्त्याच्या कडेला दिसलेली कुत्र्याची छत्री 2 बोटाच्या चिमटीमध्ये पकडतो, सहज तोडतो आणि गमतीनं माझी छत्री म्हणून शाळेमध्ये जातो. हे जेवढ्या गमतीनं सहज लीलया तो मुलगा करतो, तेवढ्या सहजतेनं भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत धारण केला. माझा मुद्दा इतकाच आहे की असं आपल्याला करता येईल काय? नाही करता येणार. हे श्रवणीय चरित्र आहे. भगवंताने चोरी केली, लीला चरित्र आहे, श्रवणीय आहे. याच्या श्रवणातून आनंद मिळतो. भगवंताने गोकुळातल्या गोपिकांना त्रास दिला, देऊन बघा बरं गावातल्या. नाही चालत. आपलं वय कोणतंही असू दे, नाही चालत. श्रवणीय. भगवान श्रीकृष्णाचं हे चरित्र ऐकायचं की नाही? ऐकायचं. अरे आमचा सगळा काला याच्यावर तर आहे. ऐकायचं ना. काल्याच्या कीर्तनात आनंद मिळतो कशाने? अभंगाच्या तत्वचिंतनाने नाही, भगवंताच्या खोड्यांच्या चिंतनाने. तो आनंद मोठा आहे तत्वचिंतनापेक्षा. भगवंताने कसा त्रास दिला. बाळ सगुण गुणाचे तान्हे कसं होतं. यशोदेनी कान आकारलं, तुम्ही लपवणी त्याचा भोरागे, आळ घेता शारंग धरागे, तुम्ही 12 घरीच्या 12 गोकुळीच्या नारी, असं यशोदा म्हणते. कोणत्या आधारावर? हे 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 ऐकल्याने आनंद मिळतो. याचं श्रवण आनंददायी आहे. याला लीला चरित्र म्हणतात. भगवंताचं बहुतांश चरित्र लीला चरित्र आहे आणि संतांचं बहुतांश, मी पुन्हा शब्द वापरतो, बहुतांश चरित्र हे अनुभव चरित्र आहे. का म्हणतो त्याचं कारण सांगतो. संतांच्या चरित्रामध्ये लीला चरित्र नसतं असं नाही. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, काय आहे? लीला चरित्र नाही. ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, लीला चरित्र नाही. ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबाला ताटीवरून उठवलं, लीला चरित्र नाही. तुकोबारायांनी मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवलं, लीला चरित्र नाही. ही सगळी लीला चरित्रच आहेत ना महाराज. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, हे ऐकून आपण जर एखाद्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवायला गेलो तर होत नाही. तो रेडा कुठं फेकून देईल आपल्याला कळायचं नाही, कळणार नाही. तशा भानगडीत आपण पडायचं नाही. रेडा काय बोलतो? आपण बोल म्हटलं तर आपली पोरं बोलत नाहीत, रेडा काय बोलेल? चल म्हणल्यानंतर बायको बरोबर येत नाही, भिंत काय येईल? येत नाही ना. हे ऐकायचं, ऐकून याच्या ज्ञानोबारायांची महती काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करायचा. ज्ञानोबारायांचं याच्यातलं वैभव काय आहे, ज्ञानोबारायांचं सामर्थ्य काय आहे, मी बोलतो त्या संबंधामध्ये. लीला चरित्र ऐका. कशा करता ऐका? लीला चरित्राच्या श्रवणानं अंतःकरणातली श्रद्धा वाढत असते. याच्याकरता ते महत्त्वाचं आहे. लीला चरित्र आचरणाकरता नाही, लीला चरित्र श्रवणाकरताच आहे. पण श्रवणाचा परिणाम काय आहे मानवी जीवनातला? संतांच्या किंवा भगवंताच्या त्या अशा चमत्कृतींच्या श्रवणाचा परिणाम आपल्या अंतःकरणातली श्रद्धा वृद्धिंगत होते, श्रद्धा वाढत राहते. भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला, गोकुळाचं रक्षण केलं. कशा करता ऐका? याच्यानं भगवंताबद्दलची श्रद्धा वाढली पाहिजे. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला. कशा करता ऐका? श्रद्धा वाढली पाहिजे. भगवंताचं चरित्र ऐकून एवढंच आमच्या लक्षात आलं पाहिजे की जो सगळ्या गोकुळाला संकट काळामध्ये तारून नेतो, तो मला तारणार नाही का? ज्या ज्ञानोबारायांनी जड असणारी भिंत चालवली, ते ज्ञानोबाराय माझ्या जीवनाचा निर्वाह करणार नाहीत काय? श्रद्धा वाढली पाहिजे. ज्ञानोबारायांच्या चरणावरची श्रद्धा जशी वृद्धिंगत होईल, तसा जीवनाचा आनंद सुद्धा वृद्धिंगत होत राहील.
उदाहरणं खूप आहेत. मला श्रद्धेबद्दल बोलायचं नाही, मला बोलायचंय लीला चरित्राच्या श्रवणाने होणाऱ्या परिणामाचा विचार, तेवढाच मला बोलायचं आहे. होतं काय त्याच्याने? श्रद्धा निर्माण होते, वाढते. लोक काही म्हणत, भिंत कुठं चालते का, रेडा कुठं बोलतो का, या अंधश्रद्धा असू दे, म्हणू दे, पण मला असं म्हणायचं आहे की आपण सर्व प्रवचन कीर्तनकारांनी आपल्या प्रवचन कीर्तनामध्ये रेडा बोलला आणि भिंत चालली आणि मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवलं हे सांगितलंच पाहिजे. कुठूनही ओढून आणा, पण ते सांगा. कारण ऐकणारा समाज हा सगळा समान अधिकाराचा नसतो. कोणत्या का निमित्तानं होईला ऐकणाऱ्याला तुकोबारायांच्या चरणाजवळ नेण्याचं काम आपलं आहे. तिथं गेल्यानंतर त्याचं कल्याण आहे ते तुकोबारायांनी तो बघून घेतील. पण या त्या निमित्तानं त्याला संत वाङ्मयाशी, संत चरित्राशी जोडलं पाहिजे. भिंत चालत नाही, त्याचा विश्वास नाही, पण सांगा कीर्तनामध्ये. का सांगा? कारण तेवढं ऐकून तरी कदाचित त्याला ज्ञानोबारायांचं चरित्र वाचावं वाटेल. ज्ञानोबारायांचं चरित्र वाचलं की भिंत चालली हे मागे पडतं आणि ज्ञानेश्वरी सांगितली हे पुढे येतं. चमत्कृती मोठी नाही आहे. भिंत चालवली हा काय ज्ञानोबारायांच्या जीवनातला फार मोठी घटना आहे आणि त्याच्याने ज्ञानोबाराय मोठे झाले याच्यावर आपला विश्वास नाही आहे. रेडा बोलला म्हणून ज्ञानोबाराय मोठे होत नाहीत. ज्ञानोबाराय मोठे आहेत म्हणून रेडा बोलतो. उलट आहे. त्यांचं मोठेपण या घटनांवर अवलंबून नाही आहे. त्या चमत्कृतींची सत्यासत्यता हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. त्याच्याकरता करावे लागणारे युक्तिवाद आणि त्याची सत्यता पटवून देणं हा एक स्वतंत्र विचार झाला. आपण चरित्रामध्ये तो विषय आले तर आपण त्याची चिकित्सा करू. आत्ता मी बोलत नाही, आत्ता एवढंच बोलतो की या ना त्या निमित्तानं त्याला तिथं जोडून देता आलं पाहिजे. आपलं काम ते आहे. असेल कोणी एखादा भाविक, श्रद्धाळू, भोळा, त्याला ऐकू द्या ना भिंत चालवली आहे. त्या चालवल्यामुळे त्याला ज्ञानोबारायांच्या चरणापती जर प्रेम निर्माण झालं तर त्याच्या जीवनाचं कल्याण आहे ना. सांगायला पाहिजे, आवर्जून सांगायला पाहिजे. भिंत चालवली आणि रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबारायांच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की त्यांनी 16व्या वर्षी आपल्याला आजन्म न उमगणारी ज्ञानेश्वरी सांगितली. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. दुसरा मोठा चमत्कार नाही. 16व्या वर्षी कोण बोलतो महाराज? कोण बोलतो? जगतातल्या मोठ्या मोठ्या पंडितांना अजून ज्याचा थांग लागत नाही त्यांच्याच शब्दात बोलायचं झालं तर समुद्राहून खोल अर्थभरित असं वाङ्मय वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी निर्माण करणं केवढा मोठा चमत्कार आहे. ज्ञानोबारायांचं महत्व याच्यात आहे. आमच्या संतांचं, सर्व संतांचं महत्व याच्यात आहे. त्यांनी सामान्य जीवाला ब्रह्मरूप बनवलं, त्याच्या ब्रह्मरूपतेची जाणीव करून दिली. ज्ञानोबारायांची वर्णनं संतांनी केली आहेत ती विनाकारण केलेली नाही आहेत. विनाकारण नाही आहेत. मोक्षाची सोडी बांधी करी हे ज्ञानोबाराय म्हणतात ते दुसऱ्या कुणाला बघून नाहीच. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी हे उगीच बोलणं नाही आहे. जयाने घातली मुक्तीची गवादी, फुकट नाही. हा चमत्कार आहे ज्ञानोबारायांनी केलेला माझ्या दृष्टीने. जो मोक्ष एका मर्यादित वर्गापुरता सीमित होता, एका मर्यादित अधिकाऱ्यापुरता सीमित होता. ज्ञानी अमुक करणारा, तमुक करणारा, कर्मनिष्ठ असणारा, नाही कर्मठ असणारा, त्यालाच मोक्ष, त्यालाच मोक्ष, त्यालाच मोक्ष. ज्ञानोबारायांचं मोठेपण याच्यात आहे. शास्त्रांनी मोक्षाचं चिंतन केलं, मोक्षाचा अधिकार सांगितला, मोक्षप्राप्तीचे उपाय सांगितले आणि मोक्षप्राप्तीनंतर त्या महात्म्याचंही लक्षण, महात्म्याचीही लक्षणं सांगितली. सगळंच मान्य आहे. एखादा गुरु आपल्या शिष्याला मोक्ष देतो, मान्य आहे. मोक्ष देतो म्हणजे काय? बंधनातून सोडवतो. पण ज्ञानोबारायांचं मोठेपण कशात आहे सांगू?
ज्ञानोबारायांनी कुणालाही बंधनातून सोडवलं नाही. ज्ञानोबारायांनी मोक्षच बंधनात अडकला होता त्याला मुक्त केलंय. मोक्षाला सुद्धा मुक्त करावं हे ज्यांचं सामर्थ्य त्यांचं चरित्र आहे. नाही तर तुम्हाला आम्हाला काय मोक्ष मिळाला असता? तुम्हाला आम्हाला जीवनाचा आनंद समजला सुद्धा नसता जर ज्ञानोबाराय झाले नसते तर. कोणकोणत्या अर्थाने ज्ञानोबारायांचं चरित्र सांगायचं, कोणकोणत्या अर्थानं त्यांची स्तुती करायची, कशा करता मी हे बोलत होतो? लीला चरित्र इथून निघालं ते. जे चरित्र श्रवणीय आहे, ज्याचा आचरणाशी संबंध नाही, त्या चरित्राच्या श्रवणाने आपल्या अंतःकरणातली श्रद्धा वाढते. श्रद्धेचा परिणाम मग श्रद्धावान लभते ज्ञानम वगैरे वगैरे कुठपर्यंतही नेता येईल आपल्याला, पण श्रद्धा वाढते. त्याच्याकरता ते चरित्र ऐका. दुसरं अनुभव चरित्र आहे. अनुभव चरित्र म्हणजे ज्या चरित्राचं आचरण करायचं आहे. माझी या सत्यवादाचे तप हे ज्ञानोबाराय बोलतात, हे नुसतं लीला चरित्र म्हणून श्रवणीय नाही आहे, याचं कुठंतरी अनुकरण झालं पाहिजे. मागील या जन्मा मुक्त झालो याचं कुठंतरी आचरण झालं पाहिजे. तुकोबारायांची साधन परंपरा ही तुकोबारायांनी स्वमुखानं आपल्याला गाथ्यामधून सांगितली. कशा करता सांगितली? हेच कारण आहे त्याचं. जे आचार्य म्हणतात सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति, तोच विचार आहे. आचार्याने गीता भाष्याच्या 2ऱ्या अध्यायात उपोद्घात करताना अशोचानंद व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाष्यसे या श्लोकाच्या आधी जो विस्तृत उपोद्घात आचार्यांनी केलेला आहे त्याचं चिंतन करा ना आपण. मी थोडासा विस्तार करून पुढे जाईन या विचाराचा. करू तेवढं कमी आहे. किती केलं तरी कमी आहे, पण तरी थोडासा विस्तार करतो. संतांच्या जीवनामधल्या भूतकालाचा आणि वर्तमानाचा विचार आपल्याकडे झालाच पाहिजे. का झाला पाहिजे? का झालं? संतांना भूतकाल आहे, संतांना वर्तमान आहे. संतांना भविष्यकाल नसतो, हे लक्षात ठेवा. संतांना भविष्यकाल नसतो. भविष्यकाल तुम्हाला आम्हाला, संतांना भविष्यकाल नसतो. का नसतो? कारण वर्तमानामध्ये जिथं परिपूर्णता सिद्ध झालेली असते त्या परिपूर्णतेमध्ये जर भविष्यकालात अधिक परिपूर्णतेची अपेक्षा असेल तर वर्तमानातली परिपूर्णता ही अपूर्णता समजली पाहिजे. मी आपल्याला साधं बोलतो. नदीला उगम आहे की नाही? आहे. नदीला प्रवास आहे की नाही? आहे. नदीला समुद्राला मिळणं आहे की नाही? आहे. समुद्राला वर्तमानात जी गंगा मिळते त्या गंगेचं भविष्य काय सांगा? वर्तमानात जी गंगा समुद्राला मिळाली त्या गंगेचं भविष्य काय? भविष्य नाही. का नाही? कारण गंगा समुद्राला मिळाली म्हणजे परिपूर्ण झाली. वार्षीय वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. वार्षीय वीण आता परिस्थिती कोणती येवो, ज्यांच्या अवस्थेमध्ये परिवर्तनच नाही अशी अवस्था वर्तमानात आहे. घरा येवो पा स्वर्ग का वरी पडो वाघ आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे अशी अवस्था प्राप्त झाली ना. आता घरा येवो पा स्वर्ग ही अनुकूलता काय आणि वरी पडो वाघ ही प्रतिकूलता काय? ती अनुकूलता अथवा प्रतिकूलता ज्यांच्या अवस्थेमध्ये परिवर्तनाला निमित्त ठरत नाही अशी अवस्था ही परिपूर्ण अवस्था असेल तर त्या अवस्थेला भविष्य नसतं. कारण त्याच्यामध्ये पुन्हा परिवर्तनच नाही आहे. आणि परिवर्तन नाही म्हटलं की वर्तमानच त्याचा अंतिम असतं. संतांना भविष्यकाल नाही, कारण संत परिपूर्ण आहेत, परिपक्व आहेत, पूर्ण आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज आत्ता इथपर्यंत आले, समाधी झाली, आता पुढं काय? पुढं काही नाही, हेच शेवट. संतांना भूतकाल आहे, संतांना वर्तमान आहे. आम्ही या दोन्हीचा विचार आमच्या अनुभवाकरता केला पाहिजे.
कारण संतांचा भूतकाल हे साधकाचं वर्तमान असलं पाहिजे आणि संतांचं वर्तमान हे साधकाचं भविष्य असलं पाहिजे. तुकोबारायांचा भूतकाल काय केलं आम्ही नव्हतं, आम्हाला काही माहिती नव्हतं, पण काही पाठ केली संतांची उत्तरे, झालं ना. कशा करता आम्ही ऐकायचं? कारण त्यांचा भूतकाल आमचं वर्तमान असलं पाहिजे, आम्ही वर्तमानात ते केलं पाहिजे. काही पाठ केली संतांची उत्तरे, आम्ही वर्तमानामध्ये ते केलं पाहिजे. त्यांनी जे जे साधन त्यांच्या भूतकालात केलेलं आहे तो आमचा वर्तमान आहे. आणि आत्ता तुकोबाराय ज्या वर्तमानात आहेत, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हे जे तुकोबारायांचं वर्तमान आहे, हे वर्तमान आपलं भविष्य आहे. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवंती, याचा अर्थ हा आहे. वाक्य असं नाही आहे भाष्यामध्ये, पण तरी आपण सोपं म्हणून हे करून घेऊ. सिद्धांची लक्षणं हे साधकांचं साधन असतं. ज्ञानोबारायांचं चरित्र आम्ही अनुभव चरित्र का ऐकावं, तुकोबारायांचं अनुभव चरित्र का ऐकावं? आम्ही याच कारणाकरता ऐकावं की आमच्या जीवनाची दिशा आम्हाला कळली पाहिजे, आमच्या जीवनाचं अंतिम गंतव्य आम्हाला कळलं पाहिजे. याच्याकरता म्हणून संतांचं चरित्र पहा, संतांचं आचरण पहा. संत कुठपर्यंत गेले? तुकोबारायांनी देवाला प्रार्थना करताना देवराया पाववी म्हणून जे सांगितलं ते कुठे पाववी? संत गेले तया ठाया, तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. पुढे गेले ते निधाई झाले, तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. संत सज्जनी मांडलेली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. भुक्ती मुक्तीकडे बघावं सुद्धा वाटू नये अशा अवस्थेत आम्हाला जायचं आहे. मुक्तिपांग नाही विष्णूची या दासा, संसार तो कैसा न देखती. बैसला गोविंद जडोनी या चित्ती, आदितेची अंती हे आम्हाला जायचं आहे इथपर्यंत. आमच्या भूमिका इथे आहेत आणि त्या आम्हाला कळाव्यात. बऱ्याच वेळेला होतं असं की मी याच्यामध्ये खूप म्हणजे पाणी घालून पातळ करत नाही, खरं म्हणजे करायला पाहिजे पण करत नाही. आता काही जण जन्माला येतात त्यांना ध्येयच कळत नाही, काही जण जन्माला येऊन इतरांचं बघून ध्येय ठरवतात पण त्यांना ध्येय प्राप्तीचं साधन प्राप्त होत नाही. काही जणांना ध्येय कळतं, साधनही मिळतं, पण काहीतरी कमी पडतं म्हणून साध्य प्राप्त होत नसेल तर या सर्व प्रश्नांवरचं एकच उत्तर आहे, संतांची चरित्र अभ्यासली पाहिजे. संतांच्या चरित्रामुळे आम्हाला सगळंच कळतं, आमच्या जीवनाचं ध्येयही कळतं, त्या ध्येयप्राप्तीचं साधनही कळतं आणि त्या साधनाने त्या ध्येयाप्रत जाण्याकरता करावी लागणारी प्रयत्नांची पराकाष्ठाही कळते. विनाकारण काही होत नाही. भर्तृहरीने एक विचार या संबंधामध्ये मांडताना असं म्हटलंय, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि, प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्याः, विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना, प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. जनांचे 3 वर्ग भर्तृहरीने केले, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. त्याच अर्थानं तुकोबाराय ज्या अर्थानं म्हणतात त्याच अर्थानं भर्तृहरीने सुद्धा आपल्याला 3 प्रकाराने जनांचा विचार सांगितला. एक नीचैहि, एक मध्यः आणि एक उत्तम जनैहि. 3 प्रकार सांगितले. एक नीच वर्ग आहे. नीच म्हणजे आपण म्हणतो त्या अर्थाने घेऊ नका, नीच म्हणजे खालच्या स्तरावरचा एक वर्ग आहे, मध्यम स्तरावरचा दुसरा वर्ग आहे आणि उच्च उत्तम स्तरावरचा तिसरा वर्ग आहे. काय फरक आहे याच्यामध्ये? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि. नीच वर्ग कोणता आहे? प्रारभ्यते न, कशामुळे? विघ्न भयेन. आपण जे कार्य स्वीकारू त्या कार्यामध्ये विघ्न येतील म्हणून काही लोक कार्याला प्रारंभच करत नाहीत. हे सगळ्यात नीच प्रकारचे लोक असतात.
विघ्न येईल या भीतीनं ते प्रारंभच करत नाही. म्हणजे नाही बाबा आपण केलं की अशी अडचण होईल, प्रतिबंध येतील, अडचण येईल, नकोच त्या भानगडीतच पडायला नको. अहो पायाला फोड येतील आणि चप्पल चावेल म्हणून सोहळ्यात न येणारे व लोक आहेत. हे काय आहे? विघ्न भयेन नीचे, विघ्न भयेन न खलू प्रारभ्यते. विघ्नाच्या भयानं प्रारंभच करत नाहीत. वात्सायनानं एक उदाहरण कामाच्या संबंध वेगळ्या अनुषंगानं आहे, संदर्भ वेगळा आहे, पण उदाहरण फार चांगलं दिलंय. त्याने असं म्हटलंय वात्सायनाने की काही काही लोक असे असतात म्हणे की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरतच नाहीत. हे याच वर्गातले लोक आहेत. प्रारभ्यते न खलू विघ्न भयेन नीचे, विघ्न भयेन न खलू प्रारभ्यते नीचैहि. नीच मनोवृत्तीचे जे लोक असतात, प्रतिबंध येतील म्हणून सुरुवातच करत नाहीत. अरे प्रतिबंध येणारच आहेत, आपण सुरुवात न केल्याने प्रतिबंध थांबत नसतात, प्रतिबंध येतच असतात. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे, प्रारभ्य पण विघ्न विहिता विरमंती. विरमंती सुरुवात करतात पण विघ्न आलं की तिथं सोडून देतात. येतात कुणाच्या तरी जोर जबरदस्तीनं आळंदीत येतात, पण खालून घाट बघितला की तिथूनच एसटी पकडून घरी जातात. सासवडचा घाट बघितला की तिथूनच एसटी पकडून जातात. हे काय आहेत? विरमंती मध्याहा. निदान आळंदी ते सासवडच्या घाटापर्यंत तरी आले ना, चला मध्ये मानायला हरकत नाही. पण विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. उत्तम जनाम न परित्यजंती. उत्तम प्रतीचे जे लोक असतात ते हातात घेतलेलं कार्य कधीही टाकत नाहीत, कितीही प्रतिबंधमध्ये येऊ. विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना. पुन्हा पुन्हा ते विघ्न येत राहतात. आणि मानवी जीवन याच्यापेक्षा काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये प्रतिबंध आले नाहीत, विघ्न आले नाहीत. तुकोबारांच्या जीवनामध्ये विघ्न आले नाहीत. आणि मी पुढचं विचारतो, आपल्या जीवनात विघ्न नाहीत का? बोला. काही तुकोबारांच्या जीवनामध्ये विघ्न आले, आमच्या जीवनात आले नाहीत? आमच्याही जीवनात विघ्न आहेत. तुकोबारांनी जवळची संपत्ती दान करून टाकली, दारिद्र्य आलं. आम्हाला दारिद्र्य नाही आहे. आम्हाला भले दानातून आलं नसेल, पण नंतर आम्हाला तेवढी संपन्नता जी तुकोबारायांना एका काळामध्ये संपन्नता होती, इनामदार म्हणून गावचे तुकोबाराय होते, ती संपन्नता नंतर तुकोबारायांनी कधी भोगली नाही किंवा त्यांना तशी आसक्ती झाली नाही. तसं आम्हालाही एकेकाळी आमच्याही घरातून सोन्याचा धूर निघत होता ना, पण आमच्याच पूर्वजांच्या काही चुकांमुळे म्हणा, शहाणपणांमुळे म्हणा, काही कारणांमुळे, व्यसनाधीनतेमुळे म्हणा, पण आमच्या जवळची संपत्ती निघून गेली. आज आम्ही दरिद्री आहोत. दारिद्र्यात कसं राहायचं असतं? जवळ संपत्ती नसताना समाधान कसं मिळवायचं, आणि जवळ संपत्ती असताना समाधान कसं जाऊ द्यायचं नाही. अनुकूलतेमध्ये उन्मत्त न होणं आणि प्रतिकूलतेमध्ये निराश न होणं, हे दोन्ही आम्हाला संत चरित्र शिकवतं. अनुकूलता आहे उन्मत्त होऊ नका, नाथ महाराज शिकवतात, आणि प्रतिकूलता आहे निराश होऊ नका, तुकोबाराय शिकवतात. आहेत ना चरित्र आमच्याकडे. ही संत चरित्र आम्हाला हे शिकवतात ना. अनुभव चरित्र आहे, याचं आचरण आमच्याकडून झालं पाहिजे. हां, कदाचित तुकोबारांनी एवढी विघ्न आम्हाला आली नसतील. आमच्या गावामध्ये उकळतं पाणी अंगावर टाकणारी बाई नसेल ना, नसेल. काट्यानं मारणारं कोणी नसेल आम्हाला, आमचेच काही वाङ्मय घेऊन स्वतःच्या नावावर खपवणारं कोणी नसेल. कदाचित असेलही, नसेलही, काय माहिती, काय सांगता येत नाही ना. पण ही विघ्न तुकोबारायांना आली, आम्हाला आली नाहीत, मान्य आहे. पण आमच्या प्रतिबंधाचं रूप थोडं बदललंय आता, बदललं रूप. पण प्रतिबंध आहेच आहेत, विघ्न आहेच आहेत. मग या विघ्नांवर मात करायची कशी? या विघ्नांना टाळून, या विघ्नांना संपवून आपला पारमार्थिक प्रवास कसा करायचा, कोण शिकवतं? हे संतांचं अनुभव चरित्र आहे, की ज्याचं आचरण आम्ही केलं पाहिजे. एकदम तितकं आदर्श जीवन आम्हाला जगता येणार नाही, कदाचित येणार नाही तुकोबारायांनी एवढं आदर्श जीवन. ती जीवनमूल्य त्या तीव्रतेनं आम्हाला अंगीकारता येणार नाहीत. पण मी आपल्याला एक वाक्य सांगतो, कृपा करून लक्षात ठेवा. जीवनमूल्यांच्या बाबतीमध्ये, सद्गुणांच्या बाबतीमध्ये किंवा प्राप्तीमध्ये
जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं अधिक अभिमानास्पद आहे, हे लक्षात ठेवा. जमत नाही हो आम्हाला, कशाला त्या नादाला जायचंय असं म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं जास्त श्रेयस्कर आहे. आम्ही प्रयत्न तरी केले पाहिजेत. आपल्याला तेवढं कुठं सत्य बोलता येतं, म्हणून सत्य बोलणंच सोडून देण्यापेक्षा सत्य बोलण्याचा प्रयत्न करून मला सत्य बोलणं जमलं नाही हो हे म्हणणं जास्त मोठेपणाचं आहे हो. आम्ही त्याच्या आचाराकडे तरी प्रवृत्त झालो पाहिजेत. आणि याकरता म्हणून संतांची चरित्र आम्ही अभ्यासली पाहिजेत. अनुभव चरित्र आणि लीला चरित्र अशी दोन चरित्र आहेत. या दोन्ही चरित्रामध्ये आम्हाला आणखीन काही प्रकार करता येतात. 5 मिनिटामध्ये मी ते प्रकार आपल्यासमोर ठेवतो. अनुभव चरित्र पहा, लीला चरित्र पहा. भगवंताच्या लीला चरित्रामध्ये सुद्धा एक पद्धतीचा अनुभव असतो आणि अनुभव चरित्रामध्ये एक पद्धतीची लीला असते. हे लक्षात घ्या. लीला चरित्र श्रवणीय आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक अनुभव आहे लपलेला, आम्हाला तो शोधता आला पाहिजे चरित्रामध्ये. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, ही लीला आहे, आम्हाला गोवर्धन पर्वत उचलता येणार नाही, पण गोवर्धन पर्वत लीला चरित्राच्या प्राकट्याच्या मागचे हेतू अनुभविक असतात. त्याचं प्राकट्य कदाचित लीला चरित्रामध्ये जाईल, पण ते प्राकट्य ज्या हेतूने झालं तो हेतू मात्र अनुभवाचा असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, आम्हाला गोवर्धन पर्वत उचलता येणार नाही, पण गोवर्धन पर्वत का उचलला, हेतू काय भगवंताचा? आपल्या आश्रयाला आलेल्या लोकांना भगवंतानी नाकारलं नाही तर जवळ घेतलं. तसं आमच्याकडे एखाद्या रात्री जर कोणी दार ठोठावून आला आणि म्हणाला की रात्रीपुरता मुक्काम करू द्या हो, वारकरी आहे, आळंदीला चाललोय, तर आम्हाला त्याला नाही म्हणायचं कारण नाही. हे कळण्याकरता तरी गोवर्धन पर्वत उचलला याच्या मागचा अनुभव आम्हाला तपासता आला पाहिजे. आर्ताच्या दुःखाचं हरण हा जर हेतू गोवर्धन पर्वताच्या उद्धारणात असेल तर तो हेतू आमचा अनुभव असेल की नाही? म्हणजे लीला चरित्राच्या उद्देशात अनुभव बघायचा असतो आणि अनुभव चरित्राच्या प्राकट्यात लीला बघायची असते. त्याचंही कारण सांगतो. ज्ञानोबरायांचं चरित्र आहे, सत्य बोलणं हा अनुभव आहे. हे अनुभव चरित्र आहे, मान्य आहे. पण या सत्य बोलण्यामध्ये सुद्धा संतांची एक लीला असते, ती आम्हाला तपासता आली पाहिजे. थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. 2-5 मिनटं मला द्या. कारण सांगतो. खरं बोलावं की बोलू नये? बोलावं. याच्यावर चर्चा होण्याचं कारणच नाही. आम्हाला खरं बोलायचं आहे. आम्ही खरं बोलण्याचा कधीतरी निश्चय करतो. आता 31 डिसेंबर होऊन गेली परवा. बहुतेक 31 डिसेंबरला रात्री निश्चय करतात माणसं काही ना काहीतरी, जो 1 जानेवारीपर्यंत टिकतो, कारण रात्र झोपेत जाते म्हणून. खरं बोलण्याचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशीच अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण थोडंसं खोटं बोलू तर आपल्याला मोठा लाभ होणार आहे. मनुष्य विचारात पडेल की नाही हो, काय करावं, एवढा मोठा लाभ सोडून द्यायचा? त्याचं एक मन त्याला सांगत राहत, नाही आपण काल खरं बोलण्याचा निश्चय केला ना, आता बदलायचं नाही. दुसरं मन त्याला सांगतं, अरे काय बिघडतं, एका दिवसाचा प्रश्न आहे, नाहीतर एक काम करू, एवढं खोटं बोलून घेऊन पुन्हा नवीन निश्चय करू, ते जास्त सोपं आहे. नाही तर मन त्याला सांगतं, अरे काय बिघडलं, आत्तापर्यंत खोटं बोलत आलास, काय बिघडलं तुझं, एवढा लाभ होणार असेल तर खोटं बोलायचं काय? एक मन त्याला सांगतं, नाही खरंच बोलायला पाहिजे, आपण निश्चय केलाय, आपण हलायचं नाही आता निश्चयापासून. आता हे सनातन भांडण जेव्हा आपल्या मनातच निर्माण, हे सनातन म्हणतो बरं या भांडणाला, हे सनातन भांडण आहे. हे भांडण जेव्हा आपल्या मनात निर्माण होतं
तुकोबारांनी म्हटलंय ना, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. भांडण आहे ना, भांडण सुरू आहे. मग खोटं बोलण्याचा प्रचंड मोह आहे. त्या बोलण्यापोटी आपल्याला खूप मोठा फायदा आहे, पण मन सांगतं नाही. आपण निश्चय केला आहे, खोटं बोलण्याची अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा असतानाही केवळ आपण संकल्प केलाय म्हणून नाईलाजानं खरं बोलतो. त्याला साधक म्हणतात. साधक, संत म्हणत नाहीत. खरं खोटं बोलण्याची इच्छा असताना नाईलाजानं खरं बोलतो. खरं बोलतो याच्यात वाद नाही, पण तो साधक आहे, तो संत नाही. खरं बोलावं की खोटं बोलावं असा विकल्प मनात येण्याच्या अगोदरच ज्याच्या मुखातून खरं बाहेर पडून जातं तो संत असतो. ही संतांची व्याख्या आहे. तिथं विकल्प नाही खरं बोलावं का खोटं बोलावं. अरे बाहेर पडतं ते सत्य आहे, विकल्प नाही, प्रयत्न नाहीत. मला हे सांगायचं आहे. म्हणजे खरं बोलण्याचा प्रयत्न आणि विनासायास खरं बोलणं, याच्यामध्ये खरं बोलण्याचा प्रयत्न हा आमचा अनुभव आहे, पण विनासायास त्यांच्या मुखातून खरं बाहेर पडतं हे त्यांच्या अनुभवाच्या मागची लीला आहे. कारण लीलेमध्ये सायास नसतात. म्हणून लीलेमध्ये एक अनुभव चरित्र आहे आणि अनुभव चरित्रामध्ये एक लीला लपलेली आहे. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये हे दोन्ही आपल्याला पाहता येतं. ज्ञानोबारायांचं चरित्र पहा. का पहा? कारण त्या चरित्रातून आपल्याला ज्ञानोबाराय कळतात. ज्ञानोबाराय कळल्याने काय होतं? ज्ञानोबाराय कळल्याने आम्हाला काय होत नाही. काय होत नाही. ज्ञानोबाराय कळले म्हणजे जीवनाची धन्यता झाली. ज्ञानोबाराय समजले म्हणजे जीवन परिपूर्ण झालं, व्यापक झालं. ते ज्ञानोबाराय आपल्याला समजले पाहिजेत. त्याच्याने पुण्य संपादन आहे, त्याच्याने ब्रह्मरूपता आहे, त्याच्याने काय नाही सांगाना. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो, अखंड वदनी वदेतो. हे ज्ञानोबारायांच्या नामाचं महात्म्य असेल तर ज्ञानोबारायांच्या चरित्राचं चिंतन हे सुद्धा आम्हाला एका वेगळ्या स्तरावर, वेगळ्या उंचीवर आमच्या जीवनाला नेणारं आहे. म्हणून त्यांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. मी नुसती प्रस्तावना आज फक्त केली आहे. चरित्र या शब्दाच्या अनुषंगानं, त्या चरित्राच्या संबंधानं आपल्याला ज्ञानोबारायांचं चरित्र नेमकं काय आहे, कसं आहे, कुठून कसं, सगळं चरित्र सांगणं हे जरी माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं असलं तरी जेवढं चरित्र सांगणं मला शक्य आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न माझ्या मर्यादित कालावधीमध्ये करतो. आज प्रवासामध्ये थोडा विलंब लागल्याने, अडचणी आल्याने मला यायला विलंब झाला, परंतु आता मी आलो आहे. उद्या वेळेवर आपली प्रवचन सेवा सुरू होईल, त्यावेळेला पुन्हा आपलं दर्शन होईल, त्यावेळेला पुन्हा ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या सेवेचा आनंद आपल्याला घेता येईल. पण तोपर्यंत पुढच्या कार्यक्रमाचा नियोजन आहे, म्हणून तोपर्यंत मी थांबतो. राहिलेला विचार उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.